नमस्कार मित्रांनो, सध्या कसं एक 20 मार्च ते एक 28 एप्रिलपर्यंत थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे आपल्याला. कारण कसं आहे, सध्या कुंभ राशीमध्ये पहा, कुंभ ही शनीची राशी, कुंभ आणि शनी ह्या मकरच्या राशीत ह्या न्यायाचे कारक आहेत. ठीक आहे. आता सध्या कुंभ राशीमध्ये काय झालेलं आहे की मंगळ, राहू आणि बुध ह्या तिघांचं गोचर चालू. पहिला शुक्र पण होतात, पण शुक्र आता मार्गी झालेला आहे. आता झाले कसं, मंगळ सध्या असतंय. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला कंबस्ट म्हणतो थोडक्यात. आणि मंगळसुद्धा राहूच्या नक्षत्रात, राहू स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आणि बुध पण राहूच्या नक्षत्रामध्ये. आता मंगळ राहू जेव्हा सोबत असतात ना, काही ना काही मॅटर 100% होणार. ॲक्सिडेंट होऊ शकतो, कोर्ट कचेरीच्या केसेस होऊ शकतात, घरामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि राहू बुध पण सोबत आहे. आता राहू बुध सोबत असल्यामुळे एक फायदा चांगला आहे की जे इन्फॉर्मेशन IT फील्डमध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला काळ आहे. रिसर्च रिलेटेड चांगला काळ आहे. जे बँकिंग फील्डमध्ये त्यांच्यासाठी पण खूप चांगला काळ आहे. पण ह्या काळामध्ये समजा तुम्हाला काही बिझनेस सुरू करायचा असेल तर अजिबात करू नका. 20 एप्रिल कसं आहे, 20 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत मंगळ कुंभ राशीमध्ये राहील आणि त्याच्यानंतर मंगळ परत ह्या राशी मीन राशीमध्ये जाईल. मीन राशीमध्ये ऑलरेडी शनी आहे, तिथं मंगळ शनी एकत्र आल्यानंतर परत प्रॉब्लेम क्रिएट होणार. म्हणजे तुम्हाला कोणती पण एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असेल, नाही ते एखादं तुम्हाला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, बेबी प्लॅनिंग करायचं असेल, कोणतं पण काही गोष्ट करायची असेल ना, तर एक 28 एप्रिलपर्यंत तुम्ही शांतच राहा. ज्यावेळेस मंगळ स्वराशीमध्ये जाईल ना, मेषमध्ये, त्यावेळेस तुम्ही कोणते पण जे तुम्हाला जे काम आहेत ना पेंडिंग, तुम्ही करू शकतात. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, राहू पण सध्या मिथुन राशीमध्ये, राहूची पण नवी दृष्टी सध्या कशावरती पडते, कुंभ राशीवर पडते. त्याच्यामुळे झालंय कसं की तिथं राहू मंगळ आहेत, म्हणजे आणि गुरु त्यांना पाहतो, त्याच्यामुळे गुरु चांडाळ योग पण दोष पण तिथं निर्माण झाला. त्याच्यामुळे कसं तुम्ही काहीतरी काम करायला जाताल एक आणि होईल तिसरंच. त्याच्यामुळे कसं नंतर तुम्हाला त्याचा पस्तावा होऊ शकतो. आणि मोस्टली हॉस्पिटल, कोर्ट कचेरी ह्या गोष्टींपासून एकदम लांब राहा तुम्ही. कळलं का? शक्यतो कोर्ट कचेरी कोणाशी वाद घालू नका, भांडण करू नका, जास्त अशा ठिकाणी फिरायला जाऊ नका. गड आणि किल्ले म्हणजे जिथं तुमच्या जीवाला धोका होईल बाबा. गेले तर एकदम सुरक्षित तुम्ही जा. गाडी चालवताना पण खूप विचार करून चाला. हा, तुम्ही जिम बिम लावली असेल तर त्यासाठी खूप चांगला काळ आहे, एक्सरसाइजसाठी खूप चांगला काळ आहे. पण समजा दुसऱ्या काही गोष्टी असतील याच्यामध्ये तुमच्या ह्या काळामध्ये थोडे ब्रेकअप्स पण होतील बरं का. नवरा बायकोमध्ये थोडासा ताणतणाव पण वाढू शकतो. तर थोडंसं शांत राहा आणि व्यवस्थित आपलं डोकं शांत ठेवून संयमाने तुम्ही वागा. काही अडचण आली तर तुम्ही मला संपर्कसुद्धा करू शकता माझ्या मोबाईल नंबरवर.